हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. माऊलींच्या आणि खंडोबांच्या शुभदर्शनाने आजच्या व्लॉगची सुरुवात करूया. सध्या मोगरा उत्सव सुरू आहे, तर पहा खंडोबांना किती सुंदर मोगऱ्याच्या फुलांनी सगळा गाभारा सजवला आहे. किती गोंडस रूप दिसतंय खंडोबांचं, आहे ना. आपणही दर्शनाचा लाभ घ्यावा. हाय हॅलो सगळ्यांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून थँक्यू. मी आमच्या लग्नाचा 25व्या ॲनिव्हर्सरीबद्दल जो काही व्लॉग बनला होता आठवणींचा सगळा, त्याला खूप छान भरभरून प्रेम आणि आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिला. आणि तरी अजून ज्यांनी कोणी पाहिला नसेल तो व्लॉग नक्की जाऊन बघा. खूप मला मनापासून आनंद झाला की तुम्हाला तो व्लॉग आवडला. आमच्या आठवणी तुमच्याशी शेअर करताना मला खूप मनापासून आनंद झाला. आणि बऱ्याच जणांचं कन्फ्युजन झालं की आमची ॲनिव्हर्सरी आत्ता आहे की काय, तर तसं नाही. आमची ॲनिव्हर्सरी 6 डिसेंबरला होती. यावर्षी आमच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाली. आणि आम्ही सगळं प्लॅन पण केलं होतं की मोठी पार्टी वगैरे आम्हाला दोघांना आवडत नाही, पण आम्ही घरच्या घरी सत्यनारायण पूजा करणार होतो आणि जवळच्या काही लोकांना संध्याकाळी बोलून छान डिनरचा मेनू वगैरे प्लॅन केला होता. मी छान नवीन साडी वगैरे पण खरेदी करून ठेवले होते. सगळं तयारी केली होती. पण एक खूप मोठी दुर्दैवी घटना आमच्या घरी घडली. म्हणजे ऑगस्ट महिना असेल, त्या महिन्यामध्ये माझे मोठे जिरे त्यांचा मुलगा म्हणजे माझा सख्या पुतणा वयाच्या अवघ्या 32व्या वर्षी त्याचं अचानक निधन झालं. तर हा धक्का म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा शॉक होता. तर त्यातनं अजूनही आम्ही बाहेर पडलेलो नाही. त्यामुळे इतके दिवस तर काही सुधरतच नव्हतं. तर आता म्हटलं निदान आपल्या आठवणी तरी आपण शेअर करूया सगळ्यांशी. बाकी आम्ही काही केलं नाही. प्रत्येक सणवार आम्ही असाच साधापणाने अगदी साजरा केला. तेही आईबाबा माझ्याकडे इथे आहे म्हणून, नाही तर आम्ही तेही काही गोडधोड करायची इच्छा होत नव्हती. पण आईबाबांसाठी म्हणून मी फक्त प्रत्येक सणाला थोडं गोडधोड नैवेद्यापुरतं केलं. पण तो एक आकस्मिक आम्हाला धक्का होता यावर्षी खूप मोठा. कारण जसं मी लग्न करून इथे मुंबईला आली तसं मला निधीच्या आधी मला आईपणाचा अनुभव अक्षयने दिला होता. म्हणजे मी लग्न करून आले तेव्हा तो अक्षरशः 5-6 वर्षाचा छोटा मुलगा होता. त्यामुळे माझी जाऊ तेव्हा जॉबला होती, सासरे घरी असायचे आणि मी. त्यामुळे तो शाळेतनं आला की त्याचे कपडे बदल, त्याला छान जेवण करून खाऊ घालणे, किंवा संध्याकाळी तो खेळून आला की त्याला छान मॅगी करून द्यायची, गोडपोळी करून द्यायची, त्याच्याबरोबर छान गेम त्याचे खेळायचे. असा दिवस माझा छान जायचा आणि मला त्याने कधीही त्रास दिला नाही. आणि निधी झाल्यावर तर त्याची मला इतकी प्रचंड मदत व्हायची. निधीबरोबर खेळायला तो कायम असायचा. निधी आणि तो म्हणजे सख्या भाऊ बहिणीसारखेच वाढले, अगदी एकत्र वाढलेत दोघं. आणि माझा परिवार पूर्ण कंप्लीट झाला असं वाटायचं. एक मुलगा एक मुलगी, चौकोनी परिवार आमचा. आणि माझे दीर जाऊ पण म्हणायचे आम्हाला निधी मुलगी आमची आणि अक्षय तुझा मुलगा. असं अगदी आमचं इतकं छान सगळं चाललं होतं. पण कोणाची तरी नजर लागली म्हणतात ना, तसं झालं. आणि आम्हाला काहीच कळलं नाही, काय निदान झालं नाही. आणि अचानकच त्याची तब्येत खूप ढासळली आणि आम्हाला तो सोडून गेला याच्यावर अजूनही आम्हाला विश्वास बसत नाही. त्यामुळे आम्ही काहीच साजरं केलं नाही, काही नाही. आता फक्त पुढच्या 6 डिसेंबरला आम्ही एकच ठरवलं आहे, आता मी प्रवास पण करायला लागले बाहेरगावी, तो पण मी जायला लागेल. तर आपल्या कुलदेवतेला जाणार. आमची खेडची देवी आहे तिथे पूजा घालणार ग्रामदेवतेला. आणि महाबळेश्वर आमचं कुलदैवत आहे. जुनं महाबळेश्वरमध्ये शंकरांचं मंदिर आहे, ते आमचं कुलदैवत आहे. तिथे जाऊन आम्ही लघुरुद्र वगैरे करून छान पूजा घालणार. बस एवढेच आमची आता इच्छा आहे. बाकी काय करायची आता इच्छाच राहिलेली नाही. तर ते मला क्लॅरिफिकेशन द्यायचं होतं, कारण बऱ्याच लोकांचा फेसबुकवर पण गैरसमज झाला होता की आमची ॲनिव्हर्सरी नुकतीच आत्ता झाली की काय. म्हणून मी तुम्हाला सगळं सांगितलं. आता आमची यूट्यूब फॅमिली आपली आहे, तर तुमच्याशी सुखदुःखाच्या सगळ्याच गोष्टी म्हटलं शेअर करूया. सो फ्रेंड्स, आजचा आमचा एकदम लेझी संडे चालू आहे. आणि सकाळी मी छान छोले मसाला केली होती. मी म्हणजे निधीने केली, माझ्या गायडन्सनुसार तिने केली. पण तिच्या हातची चव एक वेगळीच खमंग असते. तर ती रेसिपी पण मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा आणि निधीला सांगा कशी झाली. तिला खूप छान वाटेल तुमचे अभिप्राय आल्यानंतर. आणि आता संध्याकाळचं मेनू म्हणाल तर आणखी जरा वेगळं आणखी करते मी. मिक्स व्हेज आपले पराठे करते आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी. तर ती पण रेसिपी तुमच्याबरोबर आता शेअर करते. चला तर मग आता स्वयंपाकाला लागते डिनरला. छोले मसाला करण्यासाठी चणे रात्रभर आधी भिजत घातले होते. नंतर सकाळी छान ते उकडून घेतले, 6 विसल घेतल्या. त्यानंतर आता खमंग अशी फोडणी करूया.
तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी जिरं टाकून घ्यायचं आहे. ते तडतडल्यानंतर हिंग टाकायचं आहे. त्यानंतर आपले ठेवणीतले सगळे मसाले, हळद, लाल तिखट, गोडा मसाला, काळा मसाला, धणे जिरे पूड, नंतर चवीनुसार साखर, साखरेने खूप छान चव येते. आणि इकडे मी एव्हरेस्टचा छोले मसाला पण ॲड केला आहे, खूप छान लागतो. आणि मिक्सरचं भांडं धुवून त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि हे वाटण आपण वाटून घेतलं आहे ते पण मसाल्यामध्ये आता भाजून घ्यायचं आहे. वाटण करताना ओलं खोबरं, सुकं खोबरं आणि उभा चिरलेला कांदा घेतला होता आणि त्याच्यामध्ये तमालपत्र, दालचिनी, मिरे आणि लवंग घेतले होते. आणि माझं ते सगळं तयार मिश्रण असतं ना, त्यामध्ये नंतर खसखस, तीळ पण असतात. ते सगळं एकत्र छान भाजून घेतलं आणि मिक्सरला फिरवलं. आता हे वाटण जरासं परतून घेतल्यानंतर आपले उकडून तयार असलेले चणे त्यात टाकायचे, छोले त्यात टाकून घ्यायचे. आता आपल्याला हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. गरम पाणी वापरायचं आहे टाकताना, म्हणजे रंग खूप छान येतो भाजीला. जास्ती पातळही नको आणि जास्ती घट्टही नको, अशी आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि हे आता जवळजवळ होतच आले. एक 10 मिनटं छान वाफ दिली छोल्यांना. छान रटरट असं मस्त रस्सा उकळतोय. आणि नंतर ही भाजी आपोआप घट्ट होत जाते, जसं जशी गार होते तसं. त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे. आता कलर पण छान आलाय बघा. आता होत आली आहे भाजी. कलर पण सुंदर चढला आहे भाजीला. मंद गॅसवर अशी जरा उकळत ठेवायची ओपनमध्ये. वाफ दिल्यावर 10 मिनटं की आपले टेस्टी छोले मसाला रेडी. पहा, दिसते ना टेम्पटिंग. ही पुरी, नंतर पोळी किंवा फुलका किंवा जिरा राईस कशाबरोबरही ही भाजी खूप सुंदर लागते. वेगवेगळे कॉम्बिनेशन करून आपण खाऊ शकतो. तुम्ही पण नक्की ट्राय करा. वरतून कोथिंबीर टाकून सर्व करूया. आता रात्री डिनरचा मेनू होता मिक्स व्हेज पराठे आणि चटणी. तर यासाठी मी फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि बटाटा अशा 4 भाज्या घेतल्या आहे. गाजर माझ्याकडचे नेमके संपले होते, तर फ्लॉवर, कोबी असं छान बारीक किसणीने किसून घेतले. बटाटे कुकरला उकडून घेतले आणि ते पण छान किसून घेतले. अशा हाताने मॅश केले तर गोळे गोळे राहतात ना, तर म्हणून किसून घ्यायचे बटाटे उकडून. त्यानंतर त्यामध्ये आता भरपूर सारी कोथिंबीर टाकली आहे, आलं लसूण पेस्ट टाकले. नंतर चाट मसाला टाकते मी भरपूर असा. चाट मसाल्याने खूप सुंदर चव येते. नंतर हळद टाकली, लाल तिखट टाकले, धणे जिरे पूड आणि थोडासा काळा मसाला टाकला. पंजाबी स्टाईल आपल्याला थोडासा असा खमंग करायचा ना, म्हणून मी ठेवणीतला मसाला पण टाकला. थोडी साखर तर पाहिजेच, त्याने एक सुंदर चव येते. आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मस्त कालवून घ्यायचं आहे. आणि बटाटे पण उकडताना खूप एकदम जास्ती शिजवायचे नाही, ना तर सारण पातळ होतं. 6 शिट्ट्या घ्यायच्या. बघा, असं कुटकुटीत सारण तयार झालं पाहिजे, म्हणजे लाटायलाही सोपं जातं. चला, आमचे दोघे मिळून तयारी करणं सुरू आहे इकडे. आता हे सारण आहे ना एकदम व्यवस्थित झालं आपल्याला हवं तसं. आता आपण तयार करायला घेऊया. आणि नेहमी पोळ्यांसाठी मळतो तशीच कणिक मळून घेतली आहे. आणि आता छोट्या पुरीसारखी आधी पोळी अशी लाटून घ्यायची आहे. तुम्हाला डेमो दाखवते कसं भरायचं ते. सारण मेन खुटखुटीत होणं खूप गरजेचं आहे. ते जर ओलसर झालं तर पराठा लाटताना खूप त्रास होतो, कारण या मिक्स व्हेज भाज्या आहेत त्यांना पाणी सुटतं थोड्याने. कोबी, फ्लॉवर या भाज्यांना. आलू परोठे सोपे असतात लाटायला, पण हे पराठे लाटायला जरा अवघड असतात. त्यामुळे सारण बनवणं खूप महत्त्वाचं आहे. बटाटे जास्ती शिजू द्यायचे नाही, एवढी काळजी घ्या. आणि हलक्या हाताने आता असं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. थोडंसं शेप हाताने ॲडजस्ट करावं लागतो, कारण जसा जसा वेळ जातो तसं हे सारण जरा सैल होऊ लागतं.
पण जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल ना, तुम्ही छोटे छोटे पराठे लाटले तरी चालेल. आता माझ्याकडे जी ताई येते तिला प्रॅक्टिस आहे करायची, त्यामुळे ती फटाफट लाटते. पण जे नवीन नवीन शिकत असतील त्यांनी छोटे छोटे पुरीच्या आकाराचे जरी पराठे केले ना तरी छान लागतात. आता मस्त तवा तापू द्यायचा आहे आणि तेल किंवा तूप किंवा बटर तुमच्या आवडीनुसार लावून दोन्ही बाजूंनी खमंग असं खरपूस मस्त शेकू द्यायचं आहे त्याला छान. एकदा तवा तापला की फटाफट होतात. मग आता हलक्या हाताने उलटवायचं आहे. आता दोन्ही बाजूने आपण शेकून घेतलाय. आता आपल्याला छान तेल सोडून घ्यायचे आणि खरपूस असं शेकून घ्यायचं आहे. मी तेल लावून शेकलेले आहे. कोणी साजूक तुपही लावतं, कोणी बटरही लावतं, पण आमच्या घरात पेशंट आहे त्यामुळे मी बटर आणि तुपाचा वापर नाही केला, तेल लावून शेकलं. मस्त खमंग भाजून घ्यायचं आहे. आणि गरमागरम सर्व केले तर अजूनच छान. फक्त एक जेवायला बसले सगळे की करायला घेतलं ना तर अजून गरम गरम तर आणखी 2 पराठे आपण जास्ती खाऊन जातो. किंवा तुम्हाला वेळ नसेल तेव्हा जेवायला, तर जेवायच्या वेळेला पुन्हा तवा तापायला ठेवायचा आणि छान मस्त गरम करून मग घ्यायचे. हे गार छान नाही लागत, गरम गरम खायलाच मजा येते. तर मग पुन्हा तवा गरम करून घ्यायचे जेवायच्या आधी. खूप मस्त लागतात. हे पहा आता रेडी झाला आपला पराठा. असेच सगळे आता फटाफट तयार करून घेऊया. एकदा तवा तापला की काही वेळ लागत नाही. फटाफट पराठे रेडी. आता या पराठ्यांवर पुदिना चटणी पण छान लागते, बटर असू दे, जे कॉम्बिनेशन भरपूर करता येतं. आज मी खोबऱ्याची चटणी बनवली. ओलं खोबरं घेतलंय, त्याच्यात मी 4 मिरच्या टाकल्या. आमच्याकडे ओल्या खोबऱ्याची चटणी सगळ्यांना खूप आवडते, म्हणून मी ती, आईबाबांना पण नेहमी आवडते म्हणून मी ती केली मी खास. पुदिना चटणी तर आपण नेहमीच करतो. हे किसलेलं आलं टाकलं जरा, भरपूर सारी कोथिंबीर, साखर, मीठ आणि थोडंसं जिरं आणि कोकमचा एक छोटासा तुकडा टाकला, थोडा आंबटपणा येण्यासाठी. छोटासा कोकमचा तुकडा ॲड केलेला आहे आणि हे सगळं छान थोडं पाणी टाकून फिरवून घेतलं. टेस्टी झाली होती चटणी पण खूप मस्त. हे बघा आपलं फायनल ताट तयार आहे. मस्त बटर बरोबर आम्ही सर्व केलं आहे. गरमागरम पराठे विथ चटणी आणि बटर, आजोबांचा आवडता मेनू. तुम्ही पण नक्की ट्राय करा. सो फ्रेंड्स, कालच आता आई आणि बाबा यांच्या लग्नाच्या गोष्टीचा व्लॉग झाला. सो त्यांच्या लग्नाची गोष्ट ऐकायला दरवर्षी तेवढीच मजा येते. आणि खरंच म्हणजे दोन अनोळखी लोक कांद्या पोह्याच्या कार्यक्रमाला भेटतात आणि दोघं प्रेमात पडतात आणि लग्न होतं. सो ती एक वेगळंच थ्रिल मला वाटलं त्या गोष्टीमध्ये. मजा आहे, म्हणजे ही पण एक वेगळीच मजा आहे की अरेंज मॅरेजमध्ये की कांद्या पोह्याचा कार्यक्रम, मग ह्याचा मुलगा असा आहे, त्याची मुलगी तशी आहे, कसा वाटतं तुम्हाला. मग आईबाबांसोबत डिस्कशन, मग आईबाबा सांगणार. कधी मुलांना आवडतात आपले पार्टनर्स तर आईबाबांना नाही आवडत, तर आईबाबांना पार्टनर्स आवडतात तर कधी मुलांना नाही आवडत. सो ते एक आहे. आणि माझी मोठी बहीण प्रियांका ताई, तिच्या पण लग्नाला अशीच आम्ही मजा केली होती. तिच्या लग्नाच्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी होते एकत्र, म्हणजे त्यांच्या बगड्याच्या कार्यक्रमाला, हळदीच्या कार्यक्रमाला, मेहंदी वगैरे सगळं आम्ही अटेंड केलं होतं. पण लॉकडाऊन लागला आणि त्याच्यानंतर मग लग्न पण अगदी मोजक्या लोकांमध्येच लग्न व्हायचे. आमच्या ब्लड रिलेशनशिपमध्ये कोणाचंच लग्न झालं नव्हतं.
लॉकडाऊनमध्ये. आणि आत्ता पण माझ्या मोठ्या दादासाठी बघतायत स्थळं एक एक. बघूया आता, त्याचं जमलं तर आम्ही परत सगळे कझिन लोक एकत्र येऊ. खरंच फार मजा येईल. हॅलो मंडळी, काल तुम्ही प्राजक्ताच्या लग्नाची गोष्ट ऐकलीच असेल. खूपच म्हणजे अगदी घाईघाईने घडलेली आहे ती पण. आणि हे अमरनाथला गेलेले होते. त्यांना मी बोलतही होते की प्राजक्ताचं लग्न होऊन जाऊ द्या, मग आपण दोघंही जाऊ. तर ते म्हटले काय 15 दिवसाची तर यात्रा आहे, मी जाऊन येतो, नंतर आपण बघू काय फरक पडतो. पण ते येईपर्यंत सगळं जवळजवळ ठरल्यासारखंच झालं होतं. ते अगदी पसंती झाली, पत्रिका जमली, फक्त बाकी बोलणी ती करायची तेवढी राहिली होती. ते त्यांना सांगितलं होतं की ते तिचे बाबा आल्यानंतर आपण बघूया म्हणून. तर आणि ते सुद्धा हे लोक दुसरी मुलगी बघायला आलेले, पण त्यांना आमचा पत्ता दिला. आमच्या ओळखीचेच आहेत दुसरी काका पण. तर ते म्हटले ही पण मुलगी बघून घेऊ असं. पण त्यांना आवडली ती आणि पसंती झाली. आणि ती म्हणजे मला पण वाटत होतं हे लग्न जमणार म्हणून. ती किती नाही म्हणत होती, अगं नको म्हणे बाबा नाही आहे घरी, आपण कशाला बोलायचं असं तसं. तिचं मागे चाललं होतं तेव्हा लँडलाईन होते आणि मी आपली सगळी स्थळाची माहिती वगैरे लिहून घेतली पहिले. तर अशी ती गंमत झाली आणि छान घाईघाईने लग्न ठरलं आणि आमच्या मनासारखं सगळं व्यवस्थित त्यांचं झालं. सगळे चांगले लोक मिळाले, त्यांनी खूप कोऑपरेशन केलं, काहीच नाही कशाची डिमांड नाही, काही नाही. आणि याच बाबतीत माझं पण असंच झालं. माझं पण खूप लवकर लग्न ठरलं. मी BScलाच होते, वर्ध्याला होते भावाकडे. तर तिथे हिंगणघाटमध्ये होते. एका परिचितांनी आमचा पत्ता सांगितलं त्यांना. म्हणजे माझ्या बाबांना त्यांनी सांगितलं की असं एक स्थळ आहे, माझा आतेभाऊचं आहे, आतेभाऊ की मामे भाऊ, ते असं त्यांनी सांगितलं. तर त्याप्रमाणे म्हणे तुम्ही बघा चांगलं आहे बस. तर मला आणि पूर्णीपासून नाशिक खूप आवडत होतं. म्हटलं बघूया तरी कोण नाशिकची. तर ते आणि आमचं लग्न तर अगदी पत्रोपत्री झालं. त्यावेळेस फोन पण नव्हते, पत्रोपत्री. आमचे सासरे फार तत्पर अगदी पत्र लिहिण्यात. बराबर त्यांनी पत्र लिहिलं असं आहे, तो मुलगा येतो आहे दसऱ्याला, तिथे गावी आलेला आहे, तर तुम्हाला तिकडे वर्ध्याला किंवा हिंगणघाटला येऊन तो मुलगी बघून जाईल, तिला तयार ठेवा. आणि मी होते वर्धेला. हे आम्ही सगळे हिंगणघाटला राहत होतो, बाकीचे आईवडील वगैरे. तर त्यांची इतकी घाई झाली, ते शेवटी रात्री मग रातोरात घ्यायला आले की चल म्हणे उद्या तेच सकाळी 10 वाजेपर्यंत येणार आहेत. अरे बापरे म्हटलं आता काय करायचं. आणि मग रातोरात म्हणजे आम्ही निघालो शेवटी रिक्षा करून स्टँडवर जातो. आणि म्हटलं आता आपण जातो आहे तर म्हटलं कमीत कमी एखादा गजरा वेणी वगैरे काहीतरी घेऊ आपण स्वतः करता. तर कुठे काय प्रत्येक ठिकाणी ते मला माळच दाखवायची. म्हटलं आता गेल्या का माळ घालायची की काय म्हटलं यांना. म्हणजे अशा चांगल्याच पॉझिटिव्ह वाईब येत होत्या. म्हणजे असं मला तेव्हा वाटतं की जमेल म्हणून. म्हणजे ओळख ना पाळख पण ते आपल्याबरोबर काय म्हणतात ते लिंक लागतेच ते. तसं मला पण ते कळून चुकलं होतं की म्हटलं बहुतेक आपलं इथेच आहे असं. नाहीतर काय कुठे नाशिक आणि कुठे हिंगणघाट विदर्भ म्हणजे खूपच लांब आहे अंतर. पण ते या गाठी कशा म्हणजे स्वर्गातच जुळलेल्या असतात. त्यामुळे आपण काही करा, जिथे जमायचं तिथे जमतं. आणि ही पूर्वीची पद्धत खरंच चांगली होती अरेंज मॅरेजची. म्हणजे सगळ्यांना विचारून, आईवडिलांना विचारून, त्यांच्या शब्दबाहेर आपण नसायचेच. आता हल्लीची मुलांना कसं म्हणजे स्वतंत्र विचार असतात. पण आईवडिलांचं पण ऐकायला पाहिजे त्यांनी. त्याला थोडंफार म्हणजे कसं सगळ्या बाजूने विचार करायचा आणि मग उत्तर हे करायचं, पसंती वगैरे करायची. कारण एकच बाजू धरून नाही होत ना. पण आता पूर्वीची पद्धत कशी सगळे लोक म्हणजे सगळ्यांना मिळून विचारून कसं वाटलं मग हा कसं आहे त्याचं कसं वाटलं सगळं ते बघायचे पूर्वी. आणि त्यातल्या त्यात म्हणजे सरकारी नोकर असले की मग अजून चांगलं ते व्यवस्थित अगदी शेवटपर्यंत पेन्शन. अरे अशी आमच्या म्हणजे लग्नाची दुसरी गोष्ट आहे पण म्हणजे आम्हाला कोणाला दोघींना पण जोडे जिजवायची वेळ नाही आली. मला आमच्या आईवडिलांना पण नाही आली, मला पण नाही आली. अगदी म्हणजे अचानकच लग्न ठरले. पत्रोपत्रीच आमची म्हणजे आमचा साखरपुडा पण झाला नाही, लग्नाच्या आदल्या दिवशी झाला. कारण त्यांच्याकडे पण बहीण आली होती, बाळपणाला आमच्याकडे पण बहीण होती, त्यामुळे नाहीच आमचं जाणं झालं. पण म्हणजे प्रत्येक म्हणजे विश्वासावर शब्दावर सगळं ठरलेलं होतं. आणि लग्नाच्या आदल्या दिवशी साखरपुडा झाला, नंतर लग्न वगैरे. तर अशी आमची ही गोष्ट आहे. सो फ्रेंड्स, आत्ताच मस्त गरमागरम पराठे छान तयार झालेत. आजोबांना आम्ही वाढून दिले आहेत आणि छान अभिप्राय पण मिळाला आहे. तुम्ही पण ही दोन्ही रेसिपी नक्की करून बघा, तुमचा फीडबॅक द्या. आणि अरेंज मॅरेजच्या गमती जमती, त्यातला नात्यातला गोडवा याबद्दल आम्ही बोललो आहे. तुम्हाला तुमचे विचार कसे आहेत सांगा. तुमचे विचार पण मांडले तर आम्हाला आणखी आनंद होईल. अरेंज मॅरेजची गोडी वेगळीच असते. हो ना.
त्यामुळे आम्ही त्या गोष्टींना खूप प्राधान्य खूप. देतो. आणि आजकाल तर जोक आलाय, म्हणजे आजकाल मुलं किंवा मुली मिळत नाही ना लग्नासाठी, तर पॅरेंट्सच म्हणतात की तुला तुझा पार्टनर शोधता नाही आला तर आता आम्हालाच अरेंज करावं लागेल तुझं लग्न. तेच. तसं नव्हतं ना. अरेंज मॅरेजमध्ये उलट मजा असते, ती कांदे पोहे घेऊन जाणं. हो. सगळ्यांचं ते लक्ष असते, चालते कशी, हा ना. बोलते कशी, छान सगळे प्रश्न वगैरे विचारतात, छान वाटतं. आणि हळूहळू प्रेम उमलत जाणं नवरा बायकोचं, हे खूप मजा असते. जे लव्ह मॅरेजमध्ये ही मजा सगळी आधीच संपून जाते. हा मोठा प्रवास असतो. आता आमची पण 50 वर्ष उलटली आहेत, 50 झाली. तेच ना. अनुभवाचे बोल. तीन आता आमच्या 2 पिढ्यांचे अनुभव, तिसऱ्या पिढीला अनुभव घ्यायचा आहे अजून. अजून थोडा वेळ आहे आम्हाला. आमचं शिक्षण चालू आहे. हां, पण असे आमच्याकडे तिने पण मी सांगितलं की मी तुमच्या आवडीनुसारच करेल, हो. तुमच्या निर्णयावर माझा विश्वास आहे. मग आम्हाला इतकं बरं वाटलं तिचा हो, विचार आणि ऐकून. कसं आहे की पहिल्यापासूनच माझं ठरलं होतं, दीदीचं लग्न पाहिलं ना, म्हटलं आपण पण असंच अरेंज मॅरेज करायचं. माझं ते ड्रीम होतं की मम्मी पप्पांसोबत, आणि आईबाबाच आपल्याला चिडवतात आपल्या नवऱ्याच्या नावाने, किती क्यूट सीन असतो तो. नो, आणि कसं आपलं वय तेव्हा अर्धवट असतं. एक चुकीचा निर्णय पूर्ण आयुष्य खराब होतं, आईवडिलांबरोबर रिलेशन खराब होतात, मनस्ताप होतो मग खूप पुढे जाऊन, आणि मग आपल्या होणाऱ्या मुलांना पण त्याचा झळ बसते. त्यामुळे हे खूप छान आहे ही पद्धत. तुमचे पण विचार नक्की मांडा या विषयावर. फर्स्ट स्टँडला दोघींचं पण असंच झालं. हो, आता इजा बिजा तिजा पण इजा बिजा तिजा होणार आहे तो. चल, आता या हॅपी नोटवर मी व्लॉग एंड करते. आजचा आपला घरगुती व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन फ्रेश व्लॉगमध्ये. तो पण सगळ्यांना बाय बाय, गुड नाईट.